शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या आपल्या लाडक्या लोकप्रिय शैक्षणिक व्हॉट्सअप समूहाकरिता आणि यूट्यूब चॅनलकरिता संजय पाटील. आपल्या आजच्या गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो. आपल्याला माझी ही व्याख्याने आवडत असल्यास आपण या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. नातेवाईक मित्रमंडळींमध्ये याचा प्रचार करावा. आपल्या व्हॉट्सअप समूहावर अधिकाधिक अंध सदस्य बंधू भगिनी कसे जोडता येतील यासाठी प्रयत्न करावेत. आता मी मागे म्हटल्याप्रमाणे लसावी समसंख्यांच्या बाबतीत आपण अजून एक दोन उदाहरणे घेऊया. तर बघा, 40 आणि 60 या संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. तर 40चे मूळ अवयव आधी पाडूया. लेखन पद्धत तशीच आहे. तर 40ला 2ने भागलं 20, 2 गुणिले 20, 20ला 2ने भागलं 10, 2 गुणिले 2 गुणिले 10, 10ला 2ने भागलं 5, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. या ठिकाणी एक 2ची सामायिक जोडी आहे, 5 स्वतंत्र आहे आणि 1 2 स्वतंत्र आहे. तर 60ला 2ने भागलं 30, 2 गुणिले 30, 30ला 2ने भागलं 15, 2 गुणिले 2 गुणिले 15. 15 ही विषम संख्या आहे, म्हणून 2ने भागतात नाही, म्हणून 3ने भागलं 5, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. या ठिकाणी 60च्या मूळ अवयवांमध्ये एकच 2ची जोडी आहे, पण या दोन्ही संख्यांच्या मूळ अवयवांमध्ये 2ची जोडी आहे, पण 3ची नाही आहे, 5ची नाही आहे. ते स्वतंत्रच आहेत. म्हणून आपण 2च्या दोन्ही जोड्या गुणाकारात घेऊया. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, आणि मग एक वरती पण सिंगल 5 आहे आणि खाली सिंगल 3 आणि 5 आहे, म्हणून एक घेऊया. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. तर 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 त्रिक 48 आणि 48 पाचा 240. आता बघा, 48ला 5ने गुणून बघायचा तोंडी. 5 8 40, 0 हातच्याला 4, 5 दोन्ही 10, नाही सॉरी नाही 5 8 आणि 5 चौक 20, सॉरी 5 8 40, 0 हातच्याला 4 आणि 5 चौक 20 आणि हातच्याचे 4, 24, 240. म्हणून नाही, परत माझा गुणाकार चुकलेला आहे बघा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 असं करायचं आपल्या. तर 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 त्रिक 48 आणि 48 पाचा 240 बरोबर आहे. 5 8 40, 0 हातच्याला 4, 5 चौका 20 आणि 4 24, 240. म्हणून ही जी 40 आणि 60ची लसावी आहे ती 240 आहे. कधी कधी सॉरी, थोडा डिस्टर्बन्स झाला. तर कधी कधी 3 समसंख्या पण येतात आणि आपल्याला त्यांचा पण लसावी काढायचा असतो. तो कसा काढतात ते बघूया. तर बघा, 24, 36 आणि 48 या संख्या आपण बघूया. तर 24च्या मूळ अवयव 24ला 2ने भागलं 12, 2 गुणिले 12, 12ला 2ने भागलं 6, 2 गुणिले 2 गुणिले 6, 6ला 2ने भागलं 3, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24. इथे 2ची एक जोडी आहे. आपली दुसरी संख्या आहे 36. तर 36ला 2ने भागलं 18, 2 गुणिले 18, 18ला 2ने भागलं 9, 2 गुणिले 2 गुणिले 9, 9ला 2ने भागलं 3, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. इथे 2ची एक जोडी आणि
तीनाची एक जोडी आहे. आता 48. 48चं बघूया. दोनाने भागलं 24, 2 गुणिले 24. 24ला दोनाने भागलं 12, 2 गुणिले 2 गुणिले 12. 12ला दोनाने भागलं 6, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6. 6ला दोनाने भागलं 3, म्हणून 4 वेळा 2 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 त्रिक 48. आता बघूया, पहिल्या याच्यात एकच दोनाची जोडी आहे, ती घेतली 2 गुणिले 2. स्वतंत्र 2 आपण घेतला नाही, 3 पण नाही घेतला. दुसऱ्या ह्याच्यात दोनाची एक जोडी आहे, ती पण घेतली 2 गुणिले 2. आणि तीनाची एक जोडी आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आणि 48च्या ह्याच्यात दोनाच्या 2 जोड्या आहेत, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. इथं सिंगल 3 आहे स्वतंत्र, तो नाहीच घ्यायचा. म्हणून अजून एकदा दोनाची जोडी घ्यायची, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे 3 जोड्या दोनाच्या घेतल्या आणि गुणिले 3 गुणिले 3, एक जोडी तीनाची. आता 6 वेळा दोनाचा गुणाकार करायचा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64. आणि मग म्हणजे बघा, 2 दोन्ही 4, 2 वेळा दोनाचा गुणाकार झाला, 4 दोन्ही 8, 3 वेळा झाला, 8 दोन्ही 16, 4 वेळा झाला, 16 दोन्ही 32, 5 वेळा, आणि 32 दोन्ही 64, 6 वेळा. मग आता 64ला तीनाच्या जोडीने गुणायचं आहे, एकदा 3. म्हणून 64 गुणिले 3 192 होतात. कसे? 3 चौक 12, 2 हातच्याला 1, 3 सक 18 आणि हातच्याचा 1, 19 9, हातच्याला 1 आणि 64, 1919. 3 चौक 12, 2 हातच्याला 1, 3 सक 18 आणि 19, 1919. 192. 192ला पुन्हा अजून एकदा तीनाने गुणायचं आहे, तर 3 दोन्ही 6, एककात 6 आले. 192ला तीनाने गुणल्यावर 3 नवे 27, 27 7 लिहिले, हातच्याला 2 आले. दशकात 7 लिहून हातच्याला 2. शतकाचा गुणाकार 3 1 3 आणि 2 7. 3 1 3 आणि 2 5. 5 3 अधिक 2 5. 3 1 3, हातच्याचे 2 5. तर 572 ही 24, 36 आणि 48ची लसावी आहे. तर अशा प्रकारे आपण संयुक्त संख्यांच्या लसावींचा विचार केलेला आहे. 572ला 24ने भाग जातो. भागून बघायचं आहे तुम्ही. 572, 24 दोन्ही 48, म्हणजे 572 57 घेतले. 24 दोन्ही 48, 57 भाग गेला दोनाचा. 57 मधून 48 गेले, उरले 9. 9वर 2 92. नाही, थांबा माझं किती आपलं 64 गुणिले 3 192. सॉरी, 576 आहे. 576 आहे. 3 दोन्ही 6 आणि 3 9 27, 7 हातच्याला 2, 3 1 3 आणि 2 5. 576 उत्तर आलेलं आहे. 192 गुणिले 3चं उत्तर 576 आलेलं आहे. मी चुकून 572 म्हटलं. तर बघा, 24 दोन्ही 48, 57 मधून 48 गेले, राहिले 9. 9वर 6 96, 24 चौक 96. म्हणजेच 24ला 576ला जर 24ने भागलं तर उत्तर 26 येत आहे. बरोबर आहे. मग असाच 36 आणि 48चा ताळा करून बघू शकता तुम्ही भागाकार पद्धतीने. तरी 576ला 36ने भागायचं झालं तर 57. 36 1 36, 57 मधून 36 गेले 21. 21 वर 6 घेतले 216. तर 36 दोन्ही 72, 36 चौक 144, 36 5 180, 36 216. 6चा भाग गेला
आणि पहिला भाग एकाचा गेला म्हणजे 16 हे उत्तर आलं. आणि मग 48चं 48 एका 48 भाग एकाचा गेला, उरले 9 9वर 6 96 48 दोन्ही 96 12 म्हणजेच 576ला 24 36 48ने भाग जातो. म्हणून 576 ही 24 36 आणि 48ची लघुत्तम साधारण विभाज्य अशी संख्या आहे. तर माझ्या या मागच्या व्याख्यानाच्या आणि या व्याख्यानाच्या आधारे आपल्याला 2 किंवा 3 किंवा त्याहूनही अधिक समसंयुक्त संख्यांची लसावी कशी काढावी हे लक्षात आले असेल. पुढील व्याख्यानामध्ये आपण सम आणि विषम संख्या देऊन लसावी कशी काढतात ते बघूया. त्या 2 3 किंवा अधिकही असू शकतात. त्यानंतर आपण युक्लिडच्या अवयव पद्धतीच्या मसावीचा विचार करूया. माझे हे व्याख्यान आपल्याला आवडल्यास नक्कीच या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभ दिन शुभ आयुष्य.